चांगल्यातून वाट दिसतीये. जसं तुम्ही पाहिलं इथं तर कोणी शक्यतो येत नाही, कोणाला हा वॉटरफॉलही माहीत नाही. टेक्निकल टीम अजून मागे, कारण पार्टिसिपेंट मागं होते. पण आता आम्ही रस्ता शोधतोय, बघतोय. इथे एक परत रिव्हर क्रॉसिंग आली आहे, तर इथं चाललं आहे रस्ता शोधायचं. बघूयात आज म्हणजे ॲडव्हेंचरवर ॲडव्हेंचर चालू आहे. सुप्रभात मित्रांनो, जय शिवराय. स्वागत तुम सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहे लोणावळ्याजवळ असणारे एक सिक्रेट वॉटरफॉल चं रॅपलिंग करायला, ज्याची हाईट असणार आहे 450 फूट इतकी. आणि आत्ता आपण लाईक सकाळी 5 वाजता आहेत पुण्यातून. खरं तर रात्रीच निघालो होतो, इथं 2 वाजता आलो. आराम वगैरे केला. हॉटेल राधेकृष्ण म्हणून आहे, मला वाटते वाडेश्वर गाव आहे, इथंच आपला स्टे होता रात्री. आता सकाळचा नाश्ता वगैरे करून थोडासा ट्रेक करायचा आणि मग रॅपलिंग असणार आहे. लास्ट वीकच आपण लिंग्या वॉटरफॉल गेलो, त्याचा व्हिडिओ पण जर तुम्ही पाहिला नसेल तर आय बटनवर क्लिक करून नक्की बघा. आता ब्रेकफास्ट वगैरे करू. तर मित्रांनो, आता तर सगळ्यांना इक्विपमेंट वगैरे दिलेत, हेल्मेट वगैरे घेतलेत, सर्वांनी रेडी होत आहेत. आणि 6 वाजता ब्रेकफास्ट करू आणि मग निघूयात ट्रेकला. कारण आता आपला ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे आणि आता आपण बसने एका पॉईंटपर्यंत जाणार आहे आणि मग तिथून आपला ट्रेक असणार आहे कमीत कमी 1 तासाचा. आणि मग रॅपलिंग वगैरे वरतून चालू होईल. तर मित्रांनो, आत्ता आपण जिथून ट्रेक स्टार्ट करायचा आहे त्या पॉईंटला आलो आहे. पूर्ण इथं आपली टेक्निकल टीम आहे, ती रोप वगैरे घेऊन आता पुढं वर जाणार आहे. थोडाफार फोटो वगैरे काढू इथं आणि मग निघू. 9 वाजता आहेत आणि मला वाटतं पाऊस पण आता येतोय, वातावरण पूर्ण ढगाळ आहे. बघूयात कसा होतोय ट्रेक. रैपलिंग में स्वागत करता हूँ. 450 मीन्स 450, कम नहीं है. जीवधन में 450 बोलते हैं, एक्चुअली जीवधन है 280. ठीक है, ये 450 प्लस है. और इसका नाम एक्चुअली कुछ है नाम इसका, लेकिन बहुत लोगों को पता नहीं है, किसी ने दिया होगा, सीक्रेट है नाम. काफ़ी सारे वाटरफॉल्स है, ये पूरी लाइन वाटरफॉल्स है. आगे जाओगे तो खांडनी पॉइंट आता है. तो यहाँ पे सारे वाटरफॉल्स जैसे करजत और भीमाशंकर रेंज है, वैसे ये वाटरफॉल्स है. ये वन ऑफ द वाटरफॉल्स सबसे ज़्यादा 450 फीट है. ये महाराष्ट्र रेंजेस, हम हमेशा इसी रेंज में रहते हैं हम. ठीक है, तो ये काफ़ी टाइम से देख रहे थे, लेकिन इसका रूट गाँव वालों को भी पता नहीं था. तो हम कम से कम 1 हफ्ता यहाँ पे घूम रहे थे. तो 3 बार तो हमें मिला नहीं रूट. उस साइड से भी ट्राई किया था, इस साइड से ट्राई किया, फाइनली मिल गया. यहाँ पे सिर्फ हम रैपलिंग एक्टिविटी कराते हैं. अगर किसी ने की होगी तो हमें पूछ के करते हैं. अलग अलग ऑर्गेनाइजर्स हैं, उनकी हमारी मीटिंग रहती है. तो इसको अगर किसी को करना होगा तो हमें पूछते हैं, क्योंकि हमने डिस्कवर किया होगा. ठीक है, तो लास्ट टाइम लिविंग एडवेंचर ने एक बार किया था, एसएल एडवेंचर ने एक बार किया था, लेकिन रेग्युलर यहाँ पे एक्टिविटी सिर्फ हम करते हैं. तर मित्रांनो, आत्ता आपण ट्रेक स्टार्ट केला आहे. 7:45 वाजता आहेत आणि सांगितलं की 1 तास लागेल आपल्याला वर जायला. आणि मग तिथून वॉटरफॉलच्या दोन्ही बाजूनी रॅपलिंग होईल. आता टेक्निकल टीम जी आहे ते वर जाऊन बोल्टिंग वगैरे करून सेटअप रेडी करतील. आणि मग टोटल मला वाटतं 18 पार्टिसिपेंट आहेत. तसं बघूयात मग किती टाईम लागतो आहे सगळ्यांना. आणि आज पण आपल्यासोबत आहे शंतनू मागं, आणि पुढे पवन आणि किशन सर पण आहे, जे आपल्यासोबत लिंगाण्याला होते, आज पण आहेत लिंग्या घाट वॉटरफॉलला. तर बघूयात कसं होतं आजचं रॅपलिंग. मित्रांनो, बरंचसं वरती आल्यावरती आपल्याला असा काही इकडून व्ह्यू बघायला मिळतो आहे. आणि मला वाटतं मे बी हे
डॅम किंवा मोठं लेक असेल ज्याचं जे पाणी आहे ना ते पूर्ण खाली दरीत पडतं, ज्याच्यावरती टाटाचं मला वाटतं हायड्रो पॉवरचा प्रोजेक्ट आहे हा. कारण खाली भरपूर मोठा फॉल आहे पुढच्या बाजूला, तर पावसामुळं भरपूर पाणी आहे त्या तलावात. आणि ही वाट आहे कंटिन्युअस असा जागेवर चढ आहे, त्याच्यामुळं दम लागतो आहे. भरपूर दिवस झाले असा स्टीप ट्रेक नाही गेला. पाहू शकता जागेवर असा चढ आहे आणि त्याच्यामुळं भरपूर दमछाक होती आहे. पाऊस पण येतोय जातो, रेनकोटमुळं गरम होतं आहे, पण कंटिन्यू घालूनच ठेवावं लागेल कारण पाऊस कधी येऊ शकतो परत. मित्रांनो, जी महाराष्ट्र रेंजर्स टीम आहे ती ठिकठिकाणी रिबिन लावते, जेणेकरून जर कधी कोणी आलं तर त्या रिबिनने ॲटलिस्ट जो वॉटरफॉलचा जे पण वॉटरफॉल पडतो त्या पॉईंटपर्यंत तरी जाता येईल. पण सोला कधी येऊ नका, इथले गावातले जे आहेत त्यांना घेऊन या, त्यांना माहिती आहे हा रूट. कारण महाराष्ट्र रेंजर्सनीच हा रूट मागच्या 1 का 2 वर्षापूर्वी शोधून काढला आहे, वॉटरफॉल आणि जायचं रूट. त्याच्यामुळं एकट्या येऊ नका, पण जर कधी आलाच तरी पण आहेत आणि चढगूप आहे, बेकार दम लागतो. तर मित्रांनो, आत्ता आपण बऱ्यापैकी वर आलो आहे आणि बघू शकता सगळा व्ह्यू दिसतो आहे. त्या बाजूला सूर्य आला आहे आणि इकडे संपूर्ण काळे ढग आहेत. मित्रांनो, ह्या वाटेवरती काही ठिकाणी ना कातात कोरलेल्या पायऱ्यांसारखे आहे, तर मे बी तिथं पण एक्झॅक्ट नाही सांगू शकत, पण हे बी मार्ग असू शकतो. पाहू शकता अशा ह्या पायऱ्या आहेत, अशा भरपूर ठिकाणी दिसतात आपल्याला. खाली या बाजूला आता कोकण किंवा कल्याण म्हणू शकतो आपण, तिथून वरच्या बाजूला जसे डेक्कन, जुन्नर तिकडे ट्रेड करायला मे बी याचा वापर करत असावेत. तर मित्रांनो, त्या व्ह्यू पॉईंटपासून पुढं आल्यावरती आपल्याला ही अशी पूर्ण थोडीशी जंगलातून वाट दिसते आहे. जसं तुम्ही पाहिलं इथं तर कोणी शक्यतो येत नाही, कोणाला हा वॉटरफॉलही माहीत नाही. प्रत्येकजण जे खांडीला जातात ते रोडवरूनच बरेचसे जे वॉटरफॉल आहेत त्यांचा फोटो वगैरे काढतात. वर रॅपलिंगला असं कोणी कधी येत नाही, पण आपणच आहेत फक्त इथं. आपलाच जे 20 जण आहेत आणि बाकी टेक्निकल टीम तेवढीच आहे. आणि जो आपलं आबाळ असल्यामुळं दमट झालं, ह्युमिडिटी खूप आहे, त्यामुळं दम लागतं आहे बेकार. पाहू शकता असं काही जंगल आहे इकडं, मजा येते. असं वॉटर क्रॉसिंग आहे आणि जंगल जे आहे ना खूप घनदाट आहे, त्याच्यामुळं ठिकठिकाणी आता आपली टीम जी आहे ना ती रिबिन वगैरे बांधते आहे. आणि पाहू शकता असं काय आपल्याला आता उतरून जायचं. मला वाटतं हेच पाणी खाली जो वॉटरफॉल आहे तिकडे जात असेल, तर बघूयात आता. मित्र पण भेटला आपल्याला, काय नाव? नितेश आंबरे. कुठं आणि मुंबई. फर्स्ट टाईम रॅपलिंग? थर्ड टाईम. मग काय नाही, मग माझे आपण ऑलमोस्ट आता आलोय वॉटरफॉल जवळ. आणि इकडे पाहू शकता हेच पाणी जे आहे खाली वॉटरफॉलला पडत असणार आहे. आणि इथली वाट जर पाहिली तर पूर्ण घसरडी वाट आहे. मित्रांनो, आपण झालो आता इथं रेडी. मागा पाहू शकता पाण्याचा फ्लो आणि खाली आपली इथे टेक्निकल टीम आहे जी सेटअप लावते आहे. आणि इकडे सगळे बाकी काही पार्टिसिपेंट पुढे गेलेत. आता 9:15 वाजता आहेत. बघूयात किती वेळ लागतो. दोन्ही बाजूनी रॅपिंग आहे त्यामुळे लवकर झालं पाहिजे. एक 15 मिनटं तरी लागतील. त्याने नाही गेलं त्याला जास्त वेळ लागेल. पण बघूयात आता आपल्याला पलीकडे क्रॉस करून जायचं, जेव्हा इथली गर्दी कमी होईल आणि मग
बघूयात रॅपलिंग कसं होतं. पाऊस चालू झाला आहे मित्रांनो आणि अजून आपला जी टीम आहे ती सेटअपच लावते आहे. काही झाडांचा सपोर्ट आहे, खाली काही बोल्टिंगचा सपोर्ट आहे आणि वरती पण त्या बाजूला तिथं झाडांचा सपोर्ट आहे. असं 3-4 सपोर्ट असणार आहेत मेन जे आपले रोप्स असतील त्यांना. आणि मे बी हे दोन्ही बाजूने आपण उतरणार आहे, त्याच्यामुळे थोडा जास्त टाईम लागतो आहे करायला. वॉटरफॉलच्या दोन्ही बाजूने पार्टिसिपेंट उतरणार आहे. तर बघू पाऊस येतो आहे. तर मित्रांनो पाहू शकता आता आपण ह्या झाडाखाली आलो इथं आणि इथं याला हे पूर्ण लावावं लागतं आहे आणि पूर्ण शेवाळलेलं आहे ॲक्च्युली. खूप हळू यावं लागतं आहे. मित्रांनो आता आपली बारी आहे. 12:15 वाजलेत. आपण खरं तर इथं 9 वाजता चाललो होतं पण एक पार्टिसिपेंट जाऊस तर थोडासा वेळ लागला. आता पाहू शकता थोडंसं वातावरण बऱ्यापैकी क्लिअर झालं आहे. असा काही व्ह्यू आहे समोर आणि या साईडला पण काही इकडं पार्टिसिपेंट आहेत. अजून पाण्याचा फ्लो पण वाढला आहे. पवन आणि मी इकडं रेडी झाले. तर जाऊयात आता. मित्रांनो आता आपली बारी आली आहे आणि रेडी होते आपण. आता आपल्याला पूर्ण ते काय व्यवस्था करतायत टेक्निकल. पाऊस येतोमध्ये आधी 1 वाजता आहेत. बघू आता किती वेळ लागला आपल्याला खाली पोहोचायला. सांगितलं ह्या बाजूनी इथून सरळ गावतो ना गावचं सरळ जाणार एक कॉर्नर. हां 2 पायात अंतर तेव्हा हळूहळू जावं. नाही आवाज आला आवाज काय नाही आला. उधर आओ बाबा. घरी गेलो मार्ग तुला म्हणताय पाय खाली नाही ते पाय त्याच्यात गेले ना पूर्ण पाठीमागे वेट दिले पाय खाली घेणार तुला सांगताय कोणी पायला परत पडतात तसं. हां बरोबर. रोपून करा दुसरा पाय खाली घ्या. घ्या पाय खाली घेत नाही मग त्याच्यामुळे पडतंय माणूस.
खतरनाक फायनली मित्रांनो आपण खाली आलोय. मी पाहिला असेल वरती ॲक्च्युली स्टार्टिंगलाच लय मोठा शॉट झाला म्हणला आधी इथून तसंच खाली यावं लागेल उलटं. पण ते दोन जे टेक्निकल मेंबर आहेत त्यांनी आपल्याला ॲक्च्युली ओढलं वरती 2-3 हुक लावून. त्याच्यामुळे आपण परत वर गेला आणि रॅपलिंग केली. पण भारी एक्सपिरियन्स होता. मध्ये पण जरा लटकलं होतं कारण पूर्ण रँक पोर्शन होता आणि थोड्या वेळानंतर दोन्ही हात आहेत ना जाम होऊन जातात. त्यामुळे काही सुचत नाही आणि कमरेला पण खूप लोड येतो आपल्या कारण पूर्ण वजन त्याच्यावर असतं आपलं. तरी पण मजा आली. आता आपण खाली आलो आहे. पाहू शकतो इकडे मागं असा वॉटरफॉल पडतोय. मित्रांनो आता आपण परत चाललोय. पाहू शकता पूर्ण दगडाची वाट आहे आणि स्लिपरी झाले त्याच्यामुळे ठिकठिकाणी सटकतंय. असं काही शेवटचा व्ह्यू वॉटरफॉलचा. आता जाऊयात. पाहू शकतो काय सटकू राहिला. अशी काही वाट आहे. ऊन पण पडले. खतरनाक विषय. मित्रांनो अजून एक मॅटर असं झालंय. ॲक्च्युली जो ग्रुप होता आमचा थोडा पुढं गेला आहे आणि त्याच्यात अजून एक ॲडव्हेंचर झालं. माझं झालंच पण पवनचा कॅमेरा हरवला होता. त्याच्यामुळे आम्ही परत माग गेलो. तिथं देखील पाण्यात स्टिकसोबत कॅमेरा सापडला. सुट्टा नव्हता, स्टिकला होता म्हणून कॅमेरा सापडला आणि त्याच्यामुळं तो एक ग्रुप आहे ना पुढं गेला आमचा. टेक्निकल टीम अजून मागे कारण पार्टिसिपेंट मागं होते. पण आता आम्ही रस्ता शोधतोय बघतोय. इथे एक परत वर क्रॉसिंग आली आहे तर इथं चाललं आहे रस्ता शोधायचं. बघूयात आज म्हणजे ॲडव्हेंचरवर ॲडव्हेंचर चालू आहे. तर मित्रांनो पाहू शकता पूर्ण आता बऱ्यापैकी क्लिअर झालं आहे. हा एक समोरचा वॉटरफॉल आहे भरपूर मोठा असा आणि इकडून आता आपल्याला वाट भेटली आहे. त्याच्यामुळं हरवायचा काही विषय नाही. तर जाऊयात आता. ओळखीचं वाटतं का मित्रांनो. आम्ही फायनली आपण आलो तर इकडून रोडला तर लागलो इकडं. पण आम्ही आलतो मला वाटतं वेगळा स्टॉपने भरपूर पुढं गेलो तर आम्ही भरपूर अलीकडे आलोय. हॉटेल इथून बरंचसं लांब आहे. मी म्हणतो आता जे आमचे गाईड आहे ना त्यांना फोन करू आणि मग बघूयात. मागा पाहू शकता तोच वॉटरफॉल आहे जिथून आपण रॅपलिंग केली. 450 फूट ला. इथून असं छोटं दिसत असेल पण खतरनाक आहे. तुम्ही पाहिलं व्हिडिओमध्ये. थोडंफार इथं खाऊ. भरपूर लेट झालंय. सकाळी नाश्ता केला फक्त 6 वाजता. मित्रांनो आता आपण तिथं बसून थोडंफार ड्रायफ्रुट्स वगैरे खाल्ले. इलेक्ट्रॉल घेतोय आणि जे आपला ग्रुप आहे आधी थोडा पुढं गेला तो आपल्या अजून थोडा पुढं गेला आहे. तर आता जाऊयात पुढं तिथून त्यांच्या गाडीने मग जाऊ याला हॉटेलवरती. भरपूर इथं विकेंडला गर्दी असते. खांडीला भरपूर लोक जातात कारण जे डोंगर रांग आहे पूर्ण तिथं वॉटरफॉल दिसतात. तर भारी आहे. बाईकवरती पण तुम्ही येऊ शकता. फॅमिलीसाठी पण चांगलं आहे. तर मित्रांनो फायनली आपण पूर्णपणे रॅपलिंग करून खाली आलो आहे. एक्सपिरियन्स भारी होता माझा. तुम्ही पाहिला असेल नेमका काय विषय झाला पण त्यांची टीम भारी होती. त्यांनी मला वर घेतला आणि परत आपण प्रॉपर खाली आलो 450 फूट रॅपलिंग करत. त्यामुळे भारी होतं एक्सपिरियन्स. दादा फर्स्ट टाईम महाराष्ट्र रेंजरसोबत मी ट्रेक केला. आधी वेगळं केलं तर पण हे काहीतरी वेगळं होतं. रॅपलिंग वॉटरफॉलचा सेकंड एक्सपिरियन्स होता.
आणि मजा आली. तर दादा थोडं सांगतील की अजून ते कोणत्या ॲक्टिव्हिटीज वगैरे करतात? जनरली रेग्युलर वॉटरफॉल सगळे करतात, पण पार्टिसिपंटला वेगळं काहीतरी दरवेळेला द्यायचं असतं. तर त्यामुळे आम्ही असे वॉटरफॉल जनरली शोधून काढत असतो. तर हा सिक्रेट वॉटरफॉल आहे, हा शोधण्यासाठी आम्हाला ऑलमोस्ट 1 आठवडा गेला होता. आम्ही 3दा वेगवेगळे रूट्स चेक केले, त्याचा काही रूट सापडला नाही, गाववाल्यांना पण माहीत नव्हता. तर नंतर 4th टाईम्स आम्हाला हा रूट सापडला आणि हा एवढा सुंदर आहे, याचा व्ह्यू पण खूप सुंदर मिळतो आणि हा 450 फुटांपेक्षा थोडा जास्त आहे. त्यामुळे मजा येते. पाण्याची लेवल कितीही वाढली तरी रिस्क फ्री आहे, त्यामुळे जनरली आम्ही हा शोधलेला आहे. आणि राहिली गोष्ट महाराष्ट्र रेंजरची, तर महाराष्ट्र रेंजर जनरली टेक्निकल ॲक्टिव्हिटीज करते ज्या की हार्डकोर असतात. नॉर्मली आम्ही छोटे वॉटरफॉल्स किंवा छोट्या ॲक्टिव्हिटी नाही करत. तर एक्स्ट्रीम ॲडव्हेंचर म्हटलं जातं, त्याच्यामध्ये झिपलाईन झालं, मोठ्या रॅपलिंग झाल्या किंवा रॉक क्लाइम्बिंग झालं, या गोष्टी आम्ही जनरली करतो. एक्सपिरियन्स तर भारी होता. तुम्ही यांचं पेज वगैरे फॉलो करा इंस्टाग्रामला, तिथं सगळे तुम्हाला जे नवीन नवीन इव्हेंट्स आहेत त्याचे अपडेट भेटत राहतील. आणि हा व्हिडिओ पण इथं आज आपण इथंच थांबूयात. नक्कीच सांगा हा व्हिडिओ कसा वाटला, जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला भेटत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.